नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण फार इंटरेस्टिंग विषयाचा डिस्कशन करणार आहोत. जे शब्द गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला वारंवार बघायला मिळत आहेत, त्या सगळ्या शब्दांचा अर्थ आपण आज समजून घेणार आहोत. त्यांच्या आपण सगळी हिस्ट्री जाणून घेणार आहोत. पहिला म्हणजे पक्षांतर बंदी. तुम्ही बऱ्याच काळापासून, बऱ्याच वेळापासून ह्या शब्दाविषयीचं ऐकलं असेल. आज आपण पूर्ण पक्षांतर बंदी कायदा काय, या कायद्याची नेमकी पार्श्वभूमी काय, म्हणजे अशी कोणते कारणं घडलीत की ज्या कारणांच्यामुळं हा अशा प्रकारचा कायदा आणावा लागला. आपल्या घटनाकर्त्यांनी फार विचार करून आपल्या देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारली होती. आणि मग असं असताना त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला नव्हता का, की नंतर आपल्याला हा कायदा बनवावा लागला. गरज काय ते आपण आता बोलल्याप्रमाणे की काय गोष्टी घडल्या की ज्या गोष्टींच्यामुळे आपण बोलतोय की ह्या कायद्याची गरज बसू लागली आपल्या लोकांना पार्लमेंटला. पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्रता कशी ठरते किंवा काय तिचे निकष आहेत, कारण का सध्या तोच एक कळीचा मुद्दा लागून राहिलाय की जे काय आपल्या राजकारणामध्ये सुरू आहे त्याच्यानुसार हे अपात्र ठरतील, ते अपात्र ठरतील अशी चर्चा सुरू आहे. पण ऍक्च्युअली आपण कायद्यामधल्या तरतुदी बघूया की ज्यामध्ये काय मेन्शन केलंय की कशा केसमध्ये कोण त्याच्यामध्ये अपात्र ठरू शकते ते, आणि अपवाद काय त्याला, म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या ज्या ह्याच्यातून आपण बाहेर ठेवलेत किंवा टेक्निकल ज्याला म्हणू आपण की थोड्याशा ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की त्यावेळेस ते अपात्रता ठरणार नाहीये. आणि सर्वोच्च न्यायालयाचे, कारण का आपण बघतो की जेव्हा कधी घटना असेल किंवा पार्लमेंटने केलेले कायदे असतील, यांच्या कुठल्याही इंटरप्रिटेशनचा कुठलाही वाद जर असेल तर त्याच्यामध्ये बघतो आपण की सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यांना काहीतरी वेळोवेळी सूचना केल्यात, त्या सूचना देखील आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे जे 2 शब्द आहेत, पक्षाचा गटनेता आणि पक्षाचा व्हीप, हे नेमकं काय असतं, ते ठरवायचा अधिकार कोणाला असतो, आणि ह्या पक्षाच्या गटनेत्याचे आणि व्हीपचे अधिकार काय असतात, अशा सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे जे आता चारित्र्य सगळे शब्द आहेत ते तुमचे क्लिअर होऊन जातील. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा आपण पक्षांतर बंदी कायद्यापासून सुरुवात करू आणि त्याची जी कायद्याची पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आधी समजून घेऊ आपण. ठीक आहे. तर पार्श्वभूमी समजून घेताना आपल्याला काही जो भारताचा राजकारणाचा इतिहास आहे तो थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. की आपण जर थोडक्यात बघितलं 1962 पर्यंत बहुतांश केंद्रामध्ये पण आणि सगळ्या राज्यांच्या मध्ये पण बऱ्यापैकी काँग्रेसचं बहुमत होतं, ज्याला आपण म्हणतो की सिंगल पार्टी रूल ज्याला म्हटलं जातं लोकांनी, कारण केंद्रामध्ये पण काँग्रेसला क्लिअर कट मेजॉरिटी मिळत होती. आणि जे सगळे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समध्ये पण म्हणावं तितका स्ट्रॉंग असा विरोधी पक्षच नव्हता, त्यामुळे काँग्रेसलाच बहुमत असायचं. आणि त्यामुळं हे एकदम स्मूथ चालू होतं की कुठल्या दुसरा मेजॉरिटी कुठली पार्टीच नव्हती की जी अपोजिशनला आहे, जी काँग्रेसला चॅलेंज करते. आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष सोडण्याचा संबंधच येत नव्हता की एखादा व्यक्ती काँग्रेसचा पक्ष सोडतोय आणि दुसऱ्या पक्षामध्ये सामील होतोय, हे अगदी रेअर ज्याला म्हणतो की चित्र होतं. त्यामुळं 62च्या आधीपर्यंत बघतोय आपण की सगळं व्यवस्थित चालू होतं. पण 60चं जे दशक सुरू झालं त्या 60च्या दशकामध्ये बघतोय आपण जसं आपण पुढे जात गेलो, म्हणजे साधारणतः 65 नंतर वगैरे आपण जर बघायला गेलो, प्रामुख्याने नेहरूंच्या मृत्यूनंतर, तर राज्यांच्या मध्ये आपण बघतोय की आघाडीची सरकार यायला सुरुवात झाली. आता आघाडीचं सरकार येतं म्हणजे काय तर आपल्याला थोडक्यात माहिती आहे, तरी पण मी एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्यावेळेस बघतोय आपण की आपण समजा की एखाद्या स्टेट असेंब्लीची किंवा एखाद्या विधान परिषदेची विधानसभेची सदस्य संख्या 200 असेल, तर त्यांना आपलंच घेऊ एक्झाम्पल, आपले आता 288, तर आपल्याला माहिती आहे की जवळपास सत्ता जर बनवायची आपल्याला असेल तर जवळपास 145 प्लस जागा आपल्याला लागतील ह्या केसमध्ये. ठीक आहे, सत्ता स्थापन करण्यासाठी, एक स्टेबल गव्हर्नमेंटसाठी. पण त्या जर कुठल्या सिंगल पार्टीला मिळाल्या नाहीत, आणि मग आपण बघतो की त्या केसमध्ये काय होतं की 2 किंवा 3 पक्ष, 4 पक्ष एकत्र येत आहेत आणि त्यांच्या एकत्रीकरणात काय करतील की ती काही मॅजिक फिगर आहे ती मॅजिक फिगर गाठण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या अशा प्रकारचे सरकार जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, आघाडी सरकार म्हणतो आपण. सो हा जो काय प्रकार आहे तो 1965 नंतर आणि 60च्या दशकात आपल्याला काय मिळतोय की बघायला मिळतोय की काँग्रेसला चॅलेंज करणारे काही जे स्थानिक पातळीवरचे विरोधी पक्ष आहेत ते हळूहळू पुढे येताना दिसत आपल्याला. 1967ची जी निवडणूक होती, प्रामुख्याने राज्यांच्या मध्ये झालेल्या निवडणुका ज्या होत्या, त्या निवडणुकांच्या मध्ये पक्षांतराच्या भरपूर घटना घडल्या. म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, तो पक्ष सोडून तिसऱ्या पक्षामध्ये यायचं. आणि याच्यामुळे काय होत होतं, याच्यामुळे बघतोय आपण की एक पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी क्रिएट होत होती. कारण आपण महाराष्ट्रामध्ये आता अनुभवतोच ते की 2.5 वर्षामध्ये आपण बघितलं की किती प्रकारची अनस्टॅबिलिटी आली. आपण आतापर्यंत जवळपास 2.5 वर्षांच्या मध्ये 3 मुख्यमंत्री बघितले आपण, म्हणजे अजून 3 वर्ष पण कंप्लीट व्हायचे तर आपण 3 मुख्यमंत्री बघितले. ठीक आहे. तर या केसमध्ये बघतोय आपण की ही इन्स्टॅबिलिटी जी आहे ती 1967 पासून बघायला मिळत होती आणि भरपूर घटना घडत होत्या. एक फार प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे गयालाल जे आहेत, तर हे मेंबर होते हरियाणाच्या असेंब्लीचे. तर गयाराम यांनी युनायटेड फ्रंट आणि काँग्रेस या 2 पक्षांच्या मध्ये
15 दिवसामध्ये 4 वेळा पक्षांतर केलं. म्हणजे एकदा ते काँग्रेसमध्ये, नंतर पुन्हा ते युनायटेड फ्रंटमध्ये, नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये, नंतर युनायटेड फ्रंटमध्ये, असं तिने 4 वेळा पक्षांतर केलं होतं. म्हणून हिंदीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात की एखादा नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातो, तर त्याला ते गयाराम, आयाराम असं जे वापरतात शब्द, ते यामुळेच वापरतात की गयालाल हे त्याचं काय की एक मेन एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो ह्या इतक्या घटना वाढल्या होत्या. आम्ही या वाढलेल्या घटनांच्या वरती काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी याला निर्बंध घातले पाहिजेत. यासाठी बघतोय आपण की 1967 मध्येच यशवंतराव चव्हाण कमिटीची अपॉइंटमेंट करण्यात आली होती. प्रामुख्यानं ह्या कमिटीचं काम काय होतं, तर हे जे काही पक्षांतर चाललंय, अशा प्रकारे लोक आपले पक्ष सोडतायत, दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, सत्ता स्थापन होते आणि तिथं हॉर्स ट्रेडिंग हा पण शब्द सुरू झाला. हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय, ज्याला घोडे बाजार म्हणतोय आपण, की सरळ सरळ आमदार किंवा खासदार विकत घेतले जात आहेत. कारण का, जर तुम्ही पर्टिक्युलर पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलात आणि तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडून चांगली ऑफर येते, तर तुम्ही आरामात तुमचा पक्ष सोडून त्या पक्षामध्ये जाऊ शकत होता. आणि मग संख्याबळ कमी पडल्यामुळे सत्ताधारी पक्ष तुमचा काय की सत्ता गमावत होता आणि विरोधी पक्ष सत्तेमध्ये येत होता. हे फार फ्रिक्वेंटली आणि फार स्मूथली चालू होतं. याच्यावरती काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून बघतो आपण की 1967ला यशवंतराव चव्हाण कमिटीचं गठन करण्यात आलं होतं. पण कमिटीनं आपले काही ऑब्झर्वेशन्स दिले, पण त्याच्यावरती कुठलाही कायदा किंवा त्याच्यावरती ऍक्शन कुठली जे म्हणतो आपण ती घेण्यात आली नव्हती. पुढे बघतोय आपण की नंतर मात्र फायनली राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये मात्र आपण बघतोय की त्यांनी फार सिरियसली या सगळ्या गोष्टींचा विचार केला की ह्या ज्या गोष्टी आहेत ते कुठं थांबले पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून आपण बघतोय की 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या 52व्या घटना दुरुस्तीने आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 10th शेड्यूल जे आहे ते इन्सर्ट करण्यात आलं. आणि हे जे 10th शेड्यूल आहे त्याचं नावच मुळात बघतोय आपण की अँटी डिफेक्शन लॉ आहे, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये बघतोय आपण की पक्षांतर जर तुम्ही करत असाल तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला या कायद्यामध्ये मेन्शन केल्या बघायला मिळतील. आता त्या गोष्टी काय आहेत त्या आपण एक एक करून बघत जाऊ. आपण प्रामुख्याने बघतोय आपण की 10व्या अनुसूचीमध्ये, की ज्याचं नावच पक्षांतर विषयी किंवा पक्षांतर बंदी कायदा असं आहे, तर याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की पद किंवा भौतिक लाभाच्या आमिषानं किंवा इतर कुठले तत्सम विचार असतील त्याचा आमिष असेल आणि त्याला धरून जर एखादा नेता काय करतोय की पक्षांतर करतोय, म्हणजे आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, तर अशी पक्षांतर रोखण्यासाठी म्हणून आपण काय करतोय की 10व्या अनुसूचीतल्या या कायद्याचा वापर करतोय. मग याच्यामध्ये काय म्हटलं गेलं बघा की 1985 मध्ये हा कायदा आणला, त्यानंतर 2002 मध्ये ह्या कायद्याला अजून बळकटी दिली. म्हणजेच या कायद्यामध्ये जे काही लूपहोल्स होते त्या लूपहोल्सना बंद करण्यात आलं, त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले. त्यामुळे हा जो कायदा आहे तो अजून स्ट्रॉंग बनलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर आता आपण बोलल्याप्रमाणे की पक्षांतर बंदी हा कायदा म्हणून प्रचलित आहे. 10व्या अनुसूचीनुसार आपण त्याला इन्सर्ट केलंय. 52वी घटना दुरुस्ती होती 1985ची. ह्या फॅक्ट्स आहेत आणि प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फॅक्ट जे आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघतोय आपण की बघा, पक्ष सदस्य जो आहे एखाद्या पार्टीचा, त्यानं जर पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, त्यानं समजा की पक्षाचा आदेश मोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या अगेन्स्ट त्यानं मतदान केलं, तर त्याला त्याचं जी मेंबरशिप आहे ती मेंबरशिप गमावी लागू शकते. आणि यासाठीच प्रामुख्याने आपण काय केलं की पक्षांतर कायदे केलं. म्हणजे थोडक्यात समजून घ्या की पूर्वी काय होतं की समजा ही विधानसभा आहे, विधानसभेचा हा एक मेंबर आहे आणि हा मेंबर आपण समजू की ए नावाचा मेंबर आहे, जो आपण समजू की एक्स नावाच्या पक्ष आहे त्याचा मेंबर आहे आणि त्यांच्याच तिकिटावरती निवडून आलाय तो. पूर्वी काय होतं की पूर्वी ह्या एला वाटलं की एक्स मध्ये काय आपल्याला तेवढा जास्त वाव नाहीये एक्स पार्टीमध्ये, आपण काय करूया, आपण वाय पार्टीमध्ये जाऊया, कारण का वाय पार्टीने आपल्याला काय दिलं की चांगला ऑफर दिली. तर त्या केसमध्ये तो आरामात जाऊ शकत होता की भाई ठीक आहे मी वाय पार्टीमध्ये गेलो, त्याच्यावरती कुठली ऍक्शन होत नव्हती. पण आता मात्र बघतोय आपण की जर ए न काय केलं की एक्स पार्टी सोडून जर तो एक्सच्या तिकिटावरती निवडून आलाय आणि त्याला तर वाटतं की आपण वाय पार्टीमध्ये जावं, तर आपण बघतो की त्याला परवानगी आहे जायला, त्याला हरकत नाही अजिबात. पण तो जर वाय पार्टीमध्ये गेला तर त्याची जी काही आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, ज्या काही पदावरती निवडून तो आलाय, ते पद मात्र त्याचं काय होणार की राहणार नाही. ही फार इंटरेस्टिंग चेंज आहे तो आपण याच्यामध्ये केलाय. हा जो कायदा आहे तो नीट समजून घ्या. हा संसद आणि राज्य विधानसभा ज्याला म्हणतो आपण यांना लागू होतो. याचाच अर्थ हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्या पंचायत राज संस्था आहेत त्या पंचायत राज संस्थांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. ही फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुणाला लागू होतोय तर संसद आणि राज्य विधिमंडळ यांना लागू होतोय, तुमच्या पंचायत राज संस्थांना तो लागू होत नाही. ही देखील फॅक्ट आपण इथं लक्षात ठेवूया. आता प्रोव्हिजन्स काय तुमच्या कायद्याच्या अंतर्गत, तर इथं आपण अपवाद बघतोय तुमचे की प्रोव्हिजन आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतील, आपण डिस्कस केलं, त्यामुळे आपण नेक्स्ट स्लाइडला त्या प्रोव्हिजन बघतोय. तरतुदी आहे तुमच्या अपवाद, थोडी स्लाइड पुढे मागे झाले. तरतुदी काय बघूया आपण. या कायद्याअंतर्गत आपण बघतोय की प्रामुख्यानं कोणावरती कारवाई होऊ शकते, कशा प्रकारची कारवाई होऊ शकते इथं आपण डिस्कस करतोय. आता इथं बघा काय केलंय आपण, प्रामुख्यानं आपले जे काही विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील त्यांचे जे इलेक्शन्स होतात त्या इलेक्शन्समध्ये जे मेंबर्स आपण हाऊसमध्ये बघतो, मग ते विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, हाऊसमधले मेंबर्स जे आहेत ते प्रामुख्याने या 3 प्रकारचे असतील. पहिले कोणते आहेत तर निवडून आलेले सदस्य, ज्यांना आपण मतदान करतो, वोटिंग करतो, ते तुमचे सदस्य.
दुसरे निवडून आलेलेच पण कसे अपक्ष सदस्य. इथं बघतोय आपण की निवडून आलेले हे पक्षाचे सदस्य आहेत, म्हणजेच काय ते एखाद्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून येतात. हे कोण आहेत तर हे अपक्ष सदस्य आहेत की जे कुठल्याही पक्षाच्या तिकिटावरती निवडून येत नाहीत. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे की नामनिर्देशित, ज्याला आपण नॉमिनेटेड मेंबर्स म्हणतोय. मग पक्षांतर बंदी कायद्यांच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या ह्या सगळ्या तीन लोकांना कशा प्रकारे लागू होतात ते आपण इथं बघतोय. पहिल्यांदा बघतोय आपण की जे निवडून आलेले मेंबर्स आहेत कुठले तर पक्षाचे तिकिटावरती निवडून जे आले त्यांचे ते काय काय होते बघा. पहिलं की जर त्या निवडून आलेल्या व्यक्तीनं जो कोणी उमेदवार असला, आपण आमदारांचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल ओळखण्यासाठी. समजा एखादा आमदार काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून असेल आणि मग निवडून आल्यानंतर स्वेच्छेनं जर तो दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाला तर या केसमध्ये त्याच्यावरती काय होईल की पक्षांतर बंदी कायद्याची तरतूद लागू होईल आणि त्याची जी काही आमदारकी आहे ती आमदारकी रद्द होणार. पुढं पक्षाच्या व्हीपच्या विरोधी मतदान केल्यास, व्हीपचा विरोध म्हणजे काय आपण बघतोय एक पक्षाचा आदेश असतो ज्याला व्हीप म्हटलं जातं. आणि मग हा व्हीप इश्यू करण्यासाठी आपण बघतो की पक्षामध्ये प्रतोद असतो, पक्ष प्रतोद असतो आणि तो काय करतो की पक्षाची जी भूमिका आहे त्या हिशोबानं मेंबर्सनी मतदान केलं पाहिजे असं त्यांच्यावरती कंपल्शन करतो. आणि मग जर एखादा मेंबर काय करतो की त्या कंपल्शनच्या अगेन्स्ट जाऊन पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध जाऊन वेगळं मतदान करतोय किंवा मतदानाला अनुपस्थित राहतोय, दोन्हीपैकी काही लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे काय की समजा एखादं विधेयक आहे त्या विधेयकावरती व्हीपने सांगितले की आपण या विधेयकाच्या विरोधी मतदान करायचंय, म्हणजे त्याला परमिशन द्यायची नाही आपण. तर त्या केसमध्ये समजा की तुम्ही मेंबर आहात, तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही त्या विधेयकाच्या ह्याच्यामध्ये बघतो की तुम्ही बाजूने मतदान केलं तर देखील तुमच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा तुम्ही मतदानाला अनुपस्थित राहिलात, ऍबसेंट राहिलात तुम्ही तर देखील तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. हे दुसरा क्रायटेरिया किंवा दुसरं कारण आहे की ज्यामुळे तुमच्यावरती काय होऊ शकते कारवाई होऊ शकते. तिसरं कारण आहे पक्षाच्या विरोधी कारवाई केल्यास. आता हे नीट समजून घ्या बरं का ह्याच्यामध्ये काय ते. पक्षाच्या विरोधी कारवाई म्हणजे काय तर तुम्ही पक्षातच आहात, तुम्ही दुसऱ्या पक्षात सामील नाही झालेले, तुम्ही व्हीपचे सगळे आदेश पण मानताय, पण पक्षामध्ये राहून तुम्ही अशा काही गोष्टी करताय ज्याला आपण पक्षविरोधी कारवाई म्हणतोय की जेणेकरून तुमचा पक्ष जो आहे तो आतून कमजोर होतोय. पक्षाच्या काही इन्फॉर्मेशन, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्ही बाहेर शेअर करताय किंवा पक्षाला इजा पोहोचेल, पक्षाच्या संघटनेला इजा पोहोचेल अशा काहीतरी कृती तुम्ही करताय. आणि मग जर तुम्ही ठरवून करत असाल तर त्या केसमध्ये देखील तुमच्यावरती काय होऊ शकते की पक्षविरोधी कारवाई केल्याच्या अंतर्गत पक्षांतर बंदी कायदा लागू शकतो आणि तुमची जी मेंबरशिप आहे ती मेंबरशिप रद्द होऊ शकते. चौथा मुद्दा आहे बघा की समजा एखादा मेंबर आहे, आता आपण एक्झाम्पल घेऊ, काँग्रेसचं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा काँग्रेसचा एखादा आमदार असेल आणि त्या आमदारानं असं काहीतरी काम केलंय की जे पक्षाला आवडलेलं नाहीये आणि मग पक्षाने काय केलं त्यांची पक्षातून हकलपट्टी केली. आता मग मला सांगा की जर ह्या व्यक्तीची पक्षातून हकलपट्टी केली तर त्यांची आमदारकी राहणार की जाणार? तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहू शकताय. उत्तर जे आहे ते असं आहे की जरी यांची पक्षातून हकलपट्टी केली असली तर देखील त्यांची आमदारकी जात नाही. लक्षात घ्या, ठीक आहे, त्यांची आमदारकी शाबूत राहते. कधीपर्यंत? जर यांनी बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये प्रवेश केला नाही तर पुढची जी काही टर्म शिल्लक राहिली असेल त्या टर्मपर्यंत त्यांची आमदारकी शिल्लक राहते. मात्र जर यांनी काँग्रेसमधून काढून टाकल्यानंतर दुसऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश केला तर मात्र पुन्हा त्यांच्यावरती काय होते की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होते आणि त्यांची आमदारकी ती जाऊ शकते. सो बघा, पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला जर एखादा सदस्य असेल तर त्याच्यावरती कुठल्या केसमध्ये कारवाई होऊ शकते ते आपण इथे डिस्कस केलेलं आहे. पुढचं आहे, जर अपक्ष मेंबर असेल, अपक्ष म्हणजे कळते आपल्याला की जो कुठल्याही पक्षाच्या तिकिटावरती निवडून येत नाही, जो इंडिपेंडेंट असतो. आणि मग इंडिपेंडेंट मेंबर निवडून आला आणि तो आपण बघतो की निवडून आल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जर सामील झाला तर त्याची पण काय होते की मेंबरशिप जाऊ शकते, त्यांच्यावर देखील अँटी डिफेक्शन लॉ खाली कारवाई होऊ शकते. आता लक्षात घ्या, पक्षामध्ये सामील होणं आणि पक्षाला समर्थन देणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजेच काय, एखादा इंडिपेंडेंट मेंबर आहे, त्याला वाटले की समजा की एखाद्या विश्वासदर्शक ठराव आहे आणि त्या विश्वासदर्शक ठरावामध्ये काय करायचं की विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान करायचं आहे तर तो करू शकतो. सरकारच्या बाजूने मतदान करायचंय तर देखील तो करू शकतो. त्याला कोणी अडवत नाही. म्हणजे बाहेरनं समर्थन तो देऊ शकतोय, मात्र कुठल्याही पक्षाची ऑफिशियल मेंबरशिप तो घेऊ शकत नाही. जर त्याने ऑफिशियल मेंबरशिप घेतली तर त्याची मेंबरशिप काय होते की जाऊ शकते. पुढचं आहे नामनिर्देशित सदस्य. म्हणजे काय, तर आपण बघतोय की तुमच्या राज्यसभेवरती 12 मेंबर्स असतात, लोकसभेवरती तरतूद आपण रद्द केली की 2 अँग्लो इंडियन्स आपण नेमायचो, पण ते अशा प्रकारचे मेंबर्स आपण नेमत होतो की ज्यांना राष्ट्रपतींच्याकडनं नॉमिनेट केलं जायचं, ते कुठल्या प्रकारचे इलेक्शन लढून तिथे यायचे नाही. त्यांना काय केले तर त्यांना आपण बघतो की त्यांचं नामनिर्देशन झाल्याच्या 6 महिन्यानंतर, बघा म्हणजे पहिले 6 महिन्याच्या आत निवड झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्याच्या आत त्यांनी जर कुठली पॉलिटिकल पार्टी चूज केली आणि त्या पार्टीमध्ये सामील झाले तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण
नामनिर्देशन झाल्याच्या 6 महिन्यानंतर जर त्यांनी कुठल्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तर मात्र त्यांची काय होते की मेंबरशिप कॅन्सल होऊ शकते. लक्षात घ्या, पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कधी कधी कारवाई होते, ते सगळे मुद्दे आपण इथे डिस्कस केले. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. समजलं नसेल तुम्ही कमेंट बॉक्स विचारू शकता, आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतोय. आता इथं आपण अपवाद बघतोय की कुणावरती कारवाई होणार नाहीये किंवा कधी कारवाई टाळली जाऊ शकते, हे नीट लक्षात समजून घ्या आपण. ठीक आहे, काय काय बघायच्या मध्ये बघा. पहिलं आहे की एखाद्या परिस्थितीमध्ये बघतो आपण की राजकीय पक्षाचे 2/3 आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतात. हे फार इंटरेस्टिंग आहे, कारण का आत्ताच्या आपल्या राजकारणामध्ये या एका शब्दावरनं फार घोळ चालू आहे. ठीक आहे ना, की विलीन होणं ज्याला म्हणतो आपण. कारण का पूर्वीचा जर आपण कायदा बघितला, अमेंडमेंट सुधारणा व्हायच्या आधी, सुधारणा होताना असं होतं की 2/3 जर आमदार फुटले किंवा सदस्य फुटले आणि ते फुटीर गट म्हणून राहिले तर देखील चालत होतं. स्प्लिट हा शब्दाला परवानगी होती आणि मग आपण बघतो की तो गट म्हणून तिथं शिल्लक राहत होता. पण नंतर आपण काय केलं की स्प्लिटला काढून टाकलं तिथनं, आणि आता जे काही 2/3 पेक्षा जास्त जे काही लोक फुटतील त्यांना दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये काय व्हायला लागेल की विलीनच व्हावं लागेल. लक्षात घ्या. त्यामुळं आत्ताचा जो पेज प्रसंग आहे तो तोच पेज प्रसंग आहे की जो शिंदे गट बाहेर फुटलाय, आता ते म्हणतात की आम्ही फुटले नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही. परवा तुम्ही जर सुप्रीम कोर्टमध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं असेल तर हरीश साळवेंनी जे काही आर्ग्युमेंट केले सुप्रीम कोर्टमध्ये, ते हेच आर्ग्युमेंट होतं की आमची जी लोक आहेत शिंदे गटातली त्यांनी पक्षच सोडलेला नाहीये, आणि जर त्यांनी पक्ष सोडला नसेल तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई कशी करता येईल हा त्यांचा प्रश्न होता सुप्रीम कोर्टाला. त्यामुळं तो एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आणि त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की आपण घटनापीठ नेमूया आणि याच्यावरती कायमचं काय करूया की सोल्युशन काढूया. पण मुद्दा आपल्या इथं परत येऊया की जर समजा आपण 2/3 म्हणजे कळते आपल्याला की समजा एखाद्या पक्षामध्ये निवडून आलेले 60 आमदार असतील तर 60चं 2/3 किती होते साधारणतः 2/3 म्हणजे आपण असं काढतो 3 दुनी 6 जवळपास 40 लोक होतील. 40 पेक्षा जास्त आमदार जर फुटून बाहेर पडले तर त्या केसमध्ये आपण बघतोय की त्यांच्यावरती काय होणार नाही की कारवाई होऊ शकणार नाही किंवा कारवाई करणार नाही. आपण बघा त्यांच्यावरती पण कारवाई होत नाही आणि जो मूळ पक्ष शिल्लक राहिलाय त्या मूळ पक्षावरती पण कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. किंवा हे 40 आमदार फुटून समजा दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये सामील झाले तर ज्या पक्षामध्ये ते सामील होत आहेत त्या पक्षावरती देखील कुठलीही कारवाई केली जात नाही. हे लक्षात घ्या. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवायचा, आता सध्या 2 एम लक्षात ठेवा पक्षांतर बंदी संदर्भातले. एम म्हणजे पहिला एम जो असेल तो असेल मर्जरचा आणि दुसरा एम जो असेल तो मास रेजिग्नेशनचा. नीट लक्षात घ्या बरं का मी काय बोलतोय ते. बघा, एखाद्या पक्षातले जर 2/3 पेक्षा जास्त जे मेंबर्स आहेत ते जर काय झाले की फुटले आणि दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज म्हणजे विलीन झाले तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही. जर ते मर्ज नाही झाले तसेच गट म्हणून राहतो म्हणले तर चालणार नाही, त्यांच्यावरती आपण काय करतो की पक्षांतर बंदीची कारवाई करणार. दुसरं मास रेजिग्नेशन म्हणजे काय की एखाद्या पक्षाचे 2/3 आमदार फुटले आणि त्यांनी त्यांच्या पदाचाच राजीनामा दिला तर देखील त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची काय होत नाही की पक्षांतर बंदीची कारवाई होत नाही. हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे. एखादा व्यक्ती बघतोय आपण की सभागृहाचा अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून निवडून आला तर त्या केसमध्ये पण तो काय करू शकतोय की आपल्या पक्षपदाचा राजीनामा देऊ शकतोय. त्याच्यावरती पण आपण काय करत नाही की कारवाई करत नाही किंवा त्याला आपण ती मुभा देतोय. आणि मग इथं आपण जे म्हटले बघा, पूर्वी कायद्यामध्ये काय बघतोय आपण की पक्ष फुटण्याची मुभा दिली होती, मात्र सध्या याच्यावरती बंदी आहे. म्हणजे तुम्हाला पक्ष फोडून वेगळा गट एस्टॅब्लिश करता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्येच काय व्हावं लागेल की विलीन व्हावं लागेल. त्यामुळे सध्याचा सीन समजून घ्या की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना फुटली असं आपण म्हणतोय, पण जे फुटले त्यांचं म्हणणं असं आहे की अजून शिवसेना फुटलेली नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत. उद्या जर त्यांनी असं डिक्लेअर केलं की आम्ही शिवसेनेतून फुटलोय तर त्यांना काय करायला लागेल की दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. अदरवाईज त्यांच्यावरती काय होऊ शकते की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. मला तुम्हाला हे अपवाद देखील समजले असतील, तरतुदी पण ऑलरेडी बघितले तुमचे की काय तरतुदी तुमचे असतील ते. आता पुढच्या मुद्द्यात जाऊ आपण. पुढचा मुद्दा जो आपला फार इंटरेस्टिंग आहे की जे पीठासीन अधिकारी आहेत त्या पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय. कारण का लक्षात घ्या की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जी काही कारवाई करायची आहे सदस्यांच्यावरती त्या कारवाईचा निर्णय जो असेल, अंतिम निर्णय जो असेल तो कोण घेणार तर ते पीठासीन अधिकारी घेणार. म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणजे आपण बोलतो की विधानसभा असेल तर विधानसभेचे सभापती असतील, विधान परिषद असेल तर विधान परिषदेचे अध्यक्ष घेतील किंवा वरती तुमच्या लोकसभेचे अध्यक्ष सभापती करतील राज्यसभेचे. आता पण तो पेच मुद्दा आहेच तुमचा. ठीक आहे. तर मूळचा जो कायदा होता त्या मूळच्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की पीठासीन अधिकाऱ्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम आहे आणि कुठल्याही न्यायालयामध्ये त्याची काय करता येणार नाही की चौकशी करता येणार नाहीये, अशी ती मूळची तरतूद तुमच्या आपल्या कायद्यामध्ये होती. पण किहोतो होलाहन प्रकरण 1992चं यामध्ये काय झाले, यामध्ये सुप्रीम कोर्टनं असा निर्णय दिलाय, सुप्रीम कोर्टने उचलण्याचा जे काही निर्णय तुमचा होता त्याच्यामध्ये असं सांगितलं की ही जी काही तरतूद आहे कुठली की पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम आहे, तो
सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्राचं काय करतोय की उल्लंघन करतोय. त्यामुळं ते तरतूद घटनाबाह्य असं त्यांनी घोषित केले. म्हणजे याचा अर्थ काय की पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेला जो काही निर्णय असेल त्याची न्यायालयात दाद मागली जाऊ शकते का, त्याची न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते. आपण बघतोय की रिसेंटली सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की जैसे थे सिच्युएशन ठेवायला सांगितले. म्हणजेच काय पीठासीन अधिकाऱ्यांनी आता त्यांच्यासमोर असणारे जे काही याचिका आहेत कशा संदर्भातल्या की ह्या मेंबर्सना डिस्क्वालिफाय करा, अशा कुठल्याही याचिकेवरती निर्णय घ्यायचा नाहीये असे त्यांनी सांगितले. कारण का त्यांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल. पण त्याच्यावरती आपण बघतो की जर तो निर्णय थोडासा विवेक बुद्धीला पटणारा नसेल तर सुप्रीम कोर्ट किंवा तुमचं हायकोर्ट जे त्याच्यावरती काय करू शकते की विचार करू शकते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथं आपण बघतो की एक इंटरेस्टिंग खटला रिसेंटली घडला होता, तो म्हणजे की हैदराबादमध्ये झाला होता, हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये. ज्या ठिकाणी बघतोय आपण की तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी काय केलं की पक्षांतर बंदी कायद्यानुसार एका सदस्यावरती कारवाई केली होती आणि किंवा कारवाई करण्यास त्यांनी विलंब केला होता. आणि मग त्यानंतर आपण बघतो की काही लोकांनी हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली की काय करा की अध्यक्षांनी त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगा असं सांगण्यासाठी त्यांनी अपील केली होती. पण त्याच्यावरती बघतोय की हैदराबाद उच्च न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत इथं म्हणते बघा जोपर्यंत पीठासीन अधिकारी आपला आदेश देत नाही तोवर न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे हे पण समजून घ्या की हा जो खटला आहे या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतंय की याच्यामध्ये आम्ही काय करू की हस्तक्षेप करू, पण हस्तक्षेप कधीपर्यंत करणार नाही, जोर पीठासीन अधिकारी त्यांचा निर्णय देत नाही तोवर आम्ही काय करणार नाही की त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. सो सध्या आपण बघतोय की पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाचं स्टेटस काय असेल तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गतचा अंतिम निर्णय जो आहे तो कोण घेतील, ते पीठासीन अधिकारीच घेतील. पण निर्णयाला तुम्हाला चॅलेंज करता येऊ शकतं का, तर चॅलेंज करता येऊ शकतो तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये निर्णयाला चॅलेंज करू शकता. पण तिसरा मुद्दा माहिती आपल्याला पाहिजे असते की जोपर्यंत पीठासीन अधिकारी त्या याचिकेवरती जोवर काय करतात की निर्णय देत नाहीत तोवर तुम्हाला काय करता येणार नाही की वरती अपील करता येणार नाही. हे तिन्ही मुद्दे काय करूया आपण लक्षात ठेवूया. पुढचा एक मुद्दा आहे तो एक फार इंटरेस्टिंग आहे, कारण की त्याच्यावरती रिसेंटली फार चर्चा झाली होती. तो म्हणजे की जर पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत एखादी केस आली तर त्याच्यावरती किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा अशी तरतूद आहे का. तर मुळात मुद्दा असा आहे की आपल्या तुमच्या जो काही अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यामध्ये तो निर्णय किती कालामध्ये झाला पाहिजे, त्याला काय कालमर्यादा आहे का, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कालमर्यादा नाहीये. आणि मग आपण मगाशी बोलले त्याप्रमाणे की हैदराबाद उच्च न्यायालय काय म्हणते की जोपर्यंत पीठासीन अधिकारी निर्णय घेत नाहीत तोवर त्यामध्ये न्यायालय पण तुमचं काय करणार नाही की हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळं ज्यांनी याचिका केली की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत तुम्ही काय करा की कारवाई करा, त्यांच्यावरती जोपर्यंत पीठासीन अधिकारी निर्णय घेत नाहीत तोवर वाट बघणे हा एकमेव ऑप्शन आहे. पण यामध्ये ह्या केसमध्ये होतं काय की समजा सत्ताधारी पक्षांच्या काही जे काही मेंबर्स असतील त्यांच्या अगेन्स्ट जर असं काही कारवाई झाली असेल तर काय करतील ते की त्यांचाच पीठासीन अधिकारी असतो त्यामुळे तो मे बी मुद्दा म्हणून विलंब लावू शकतो. आणि रिसेंटली बघतोय 2020 मध्ये मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या असाच घटनाक्रम जसा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतोय तसाच घटनाक्रम तुमच्या मणिपूरमध्ये पण घडला होता. आणि त्या घटनाक्रमामध्ये बघतोय आपण की सुप्रीम कोर्टने एक ऑब्झर्वेशन नोंदवलं की असे जर काही मुद्दे असतील तर त्या मुद्द्यांच्या वरती पीठासीन अधिकाऱ्यांनी काय करावं की जास्तीत जास्त 3 महिन्यांच्या आत काय करावं की निर्णय द्यावा असं बोलून दाखवलंय. कंपल्शन नाहीये, कायद्यामध्ये पण असं कुठं म्हटलेलं नाहीये, पण सुप्रीम कोर्टने बोलून दाखवलं की 3 महिन्यांच्या आत तुम्ही निर्णय घ्या जेणेकरून पुढचे मुद्दे काय होतील की चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. सो पक्षांतर बंदी कायद्याविषयी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस केलेत आणि शेवटचे 2 मुद्दे ते आपण बोलतोय तो म्हणजे की गटनेता काय असतो. आता बघा निवडणुका झाल्यानंतर बघतोय आपण की आमदार खासदार यांची निवड होते, ते तुमच्या सभागृहामध्ये येतात आणि जेव्हा ते सभागृहात येतात एखाद्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून ते येतात तिथं, तर त्यांची जी भूमिका असेल सभागृहामधली ती त्यांची आता वैयक्तिक भूमिका असत नाहीये. कारण का ते पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले त्याचा अर्थ काय की पक्षाची जी काही अधिकृत भूमिका आहे तीच त्यांची आता वैयक्तिक भूमिका असली पाहिजे. आणि मग जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या भूमिकेमध्ये एक सूत्रता यायला पाहिजे, त्यांच्यामध्ये ज्याला म्हणून युनिफॉर्मिटी यायला पाहिजे. आणि या सदस्यांच्यावरती त्यांच्या भूमिकेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे मेंबर्स काय करतात, आपल्यातनं एकाची गटनेता म्हणून निवड करतात. नीट लक्षात घ्या बरं का, कोण निवडते तर सदस्यच काय करतील की आपल्यातील एकाची गटनेता म्हणून निवड करतील. आता आपण जे बघतोय की एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड झाली किंवा मला वाटते लोकसभेमध्ये राहुल शेवाळे यांची गटनेता म्हणून निवड झाली, तर हे व्हॅलिड आहे का. तर इथं जर आपण बघतोय आता मुळात कसं आहे की गटनेता असेल किंवा पक्षप्रतोद असेल यांचं काही घटनेमध्ये उल्लेख नाहीये, ह्या ज्याला म्हणतो की पार्लमेंटरी प्रोसिजरचा हा पार्ट आहे. त्यामुळं नियम जर बघतोय आपण तर नियमानुसार जे काही तुमचे मेंबर्स आहेत मेंबर्स आपला गटनेता निवडतील तर त्या हिशोबाने ह्या दोघांच्या निवडी काय होतात की सार्थ ठरतात.
ठीक आहे. आता मग पुढच्या गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत. पुढची गोष्ट काय की या सगळ्या जे मेंबर्स आहेत ज्यांनी त्यांचा आपला गटनेता निवडलाय त्यांच्या वतीनं निर्णय घेण्याचा अधिकार जो असेल तो गटनेत्याला असेल. कारण का गटनेता जो आहे असं मानलं जातं की तो पक्षाच्या हिताचंच काय करेल की काम करेल आणि त्यामुळं गटनेत्यानं दिलेला आदेश जो असतो तो आपण बघतोय की सगळ्या मेंबर्सवरती बंधनकारक असतो. प्रामुख्यानं पक्ष जर सत्तेमध्ये असेल तर त्यांचा गटनेता हा मुख्यमंत्रीच असतो. जर विरोधी पक्षात असेल तर तुमचा विरोधी पक्षाचा काय असतो त्यांचा गटनेता असतो. आणि आता आपण बोलल्याप्रमाणे की सदस्यांना पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका जर घेत असतील सदस्य मेंबर्स तुमचे तर गटनेता काय करतो त्यांच्यावरती निलंबनाची शिफारस करू शकतो आणि कारवाई मात्र कोण करतील कारवाई मात्र पक्षाचे अध्यक्ष करतील. हे फार इंटरेस्टिंग आहे. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून गेले असतं. ठीक आहे. काय काय झालं बघा की जर मेंबर्स काय करतायत की पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत तर त्या केसमध्ये त्यांच्या निलंबनाचं शिफारस कोण करू शकते गटनेता करू शकतोय. पण निलंबनाची कारवाई कोण करणार तर अध्यक्ष करणार. तुम्ही जर बघितलं असेल की मध्ये ज्यावेळेस एक गट फुटला शिवसेनेतून त्यावेळेस शिवसेनेचे जे मूळचे गटनेते होते त्यांनी गटनेता बदलला पक्षप्रमुखांनी पण तो त्यांना अधिकार नाही असं आपल्याला दिसतंय. कारण का जे सदस्य आहेत ते सदस्य त्यांचा गटनेता निवडतील मेजॉरिटीनं. त्यामुळं एकनाथ शिंदे गटनेते बनतायत पण मेंबर्सना डिस्क्वालिफाय करण्याचा निर्णय मात्र एक गटनेता घेऊ शकत नाही. तो कोण घेऊ शकतोय तो पक्षाचा अध्यक्ष घेऊ शकतोय. आणि आपल्याला माहिती आहे की पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत तर उद्धव ठाकरे. त्यामुळे हा एक मोठा पेच प्रसंग बघतोय की आपल्याला निर्माण झालाय. सुप्रीम कोर्ट लवकर त्याच्यावरती काय केलं की निर्णय घेईल. आणि शेवटचा मुद्दा आहे आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणजे की पक्षप्रतोद. आता ही पक्षप्रतोदची संकल्पना आहे ती ब्रिटिश संकल्पना आहे. प्रामुख्यानं पक्षाचे जे मेंबर्स पार्लमेंटमध्ये किंवा तुमच्या विधानसभेत निवडून जातात तर त्यांचं जे वर्तन आहे कसलं वर्तन तर पक्षामध्ये काय बोलायचं कुठली बाजू मांडायची काय धोरणांना पाठिंबा द्यायचा कुठल्या बाजूने मतदान करायचं कुणाच्या अगेन्स्ट मतदान करायचं ह्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम थोडक्यात आपण म्हणतो की सदस्यांच्या शिस्तीला लावण्याचं काम तुमचे कोण करतील की पक्षप्रतोद करतील किंवा व्हीप करतील. आणि मग व्हीपचं जरी उल्लंघन तुमच्याकडे झालं असेल तर देखील बघतोय आपण की व्हीप काय करू शकतो की त्या मेंबर्सचं जे काही मेंबरशिप आहे ती कॅन्सल करण्याची शिफारस जी आहे ती पक्षाच्या अध्यक्षाकडे करू शकतोय. सो आय गेस चर्चेमध्ये असणारे सगळे जे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस केलेत. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.